नमस्कार. एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. आपण जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघूया आजची विशेष बातमी. धामणगाव, नांदगाव, खंडेश्वर, चांदूर रेल्वे तिन्ही तालुक्यातून नमो चषक अंतर्गत झालेल्या महिला भजन मंडळाच्या स्पर्धेच्या माध्यमातून आज सोमवार 12 फेब्रुवारीला रॉयल पॅलेस मंगल कार्यालय निशिगंधा वाड यांच्या उपस्थितीत अंतिम 17 भजन मंडळांच्या महिलांच्या चमूंनी भजनाची प्रस्तुती केली. या स्पर्धेत विजयी मंडळाला बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी भाजपा आमदार प्रताप अडसळ, माजी आमदार अरुण अडसळ, अर्चना ताई रोठे या मंचावर उपस्थित होते. धामणगाव विधानसभा मतदारसंघातील नांदगाव, खंडेश्वर, धामणगाव, चांदूर रेल्वे तालुक्यातील 350च्या वर महिला भजन मंडळाच्या स्पर्धकांनी नाचू कीर्तनाच्या रंगी नमो चषक महिला भजन स्पर्धेत सहभाग दर्शवला. यामध्ये अंतिम फेरी करता तिन्ही तालुक्यातून 17 भजन मंडळींची अंतिम फेरी करता निवड करण्यात आली. या भजन मंडळीने चांदूर रेल्वे रॉयल पॅलेस मध्ये झालेल्या अंतिम फेरीत उपस्थित भजन मंडळीने प्रभू श्रीराम, कृष्ण, अंबादेवी, विठोबा रुक्मिणीसह गवळणी प्रस्तुत केल्या. या भजन स्पर्धेत नागपूर येथील आमंत्रित परीक्षक गायिका निशा वाघ व विशाखा मगर्दे यांनी अचूक परीक्षण करत विजयी मानकरी भजन संघ निवडून क्रमांक घोषित करत बक्षीस वितरण केले. यावेळी माजी आमदार अरुण अडसळ तसेच अर्चनाताई रोठे तसेच प्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी मंचावरून उपस्थित महिला भजन संघाच्या महिलांना भाषणातून संबोधित केले. प्रथम क्रमांक पारितोषिक मेहरबाबा भजन मंडळ रोहना, नांदगाव, खंडेश्वर, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक अहिल्याबाई भजन मंडळ जावरा, चांदूर रेल्वे, तर तिसरा, चौथा व 5व्या क्रमांकाचे बक्षीस घोषित करत विजयी मंडळाला बक्षीस दिले. सोबतच पाहुण्यांनी स्पर्धकांनी रेखाटलेल्या रांगोळीचे सुद्धा निरीक्षण केले. तर नागपूर येथील परीक्षक यांनी भजनाची सुंदर प्रस्तुती केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता भाजपा महिला तालुका अध्यक्ष सविताताई ठाकरे, डॉक्टर सुषमा खंडार, माजी सभापती सरिताताई देशमुख, अर्पणा जगताप, नंदा माने, माजी नगरसेविका स्वाती मेटे, सुरेखा तांडेकर, दीपाली मिसाळ, मोनिका देशमुख, उषा तिनखेडे, मोनाली बाबुळकर, नलिनी मेश्राम व पंचायत समिती सभापती प्रशांत भेंडे, भाजपा युवा कार्यकर्ते नंदा वाधवानी, पप्पू उर्फ निलेश भालेराव, सुरेश चौधरी, प्रावीण्य देशमुख, अजय हजारे, माजी भाजपा अध्यक्ष संजय पुनसे, बच्चूभाऊ वानरे, रवी उपाध्याय, संदीप सोळंके, केशव वंजारी, विजय मिसाळ, जगदीश कथलकर, धीरेंद्र खेरडे यासह इतर भाजपा कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्राचे बातमीपत्र, चांदूर रेल्वे येथून विशेष प्रतिनिधी. आज जे धामणगाव विधानसभा क्षेत्रात नांदगाव, धामणगाव, चांदूरमध्ये भजन स्पर्धेच्या आज अंतिम भजन स्पर्धेचा निकाल जाहीर होणार आहे. काय सांगाल? या स्पर्धा आम्ही जवळपास 4 ते 5 वर्षांपासून घेतोय. 2019 पासून दरवर्षी आम्ही या स्पर्धा घेतो आणि तिन्ही तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या स्तरावर स्पर्धा घेऊन त्यातून आम्ही 5 किंवा 6 जे काही फायनलिस्ट काढतो ते या महाअंतिम सोहळ्यामध्ये भाग घेतात आणि त्यातले जे बेस्ट असतात त्यांना आम्ही त्या पद्धतीने बक्षीस वितरण देतो. त्याच्यामुळे फक्त इलेक्शन आलं म्हणून आम्ही हे कुठलेही कार्यक्रम घेत नाही. तर आमचे आमदार जे आहेत प्रतापदादा अडसळ त्यांचा एक मतदारसंघाला सर्वांगीण दृष्ट्या विकसित करण्याच्या दृष्टीने हे सगळे प्रयत्न चाललेले असतात आणि वेगवेगळ्या स्तरावर चालले असतात. जसं आम्ही व्हॉलीबॉल स्पर्धा असो किंवा रस्सीखेच स्पर्धा असो, भजन स्पर्धा असो, या आम्ही 4-5 वर्षांपासून करतोय. त्याच्यामुळे हौशी पद्धतीने जे लोक भजन मंडळ चालवतात त्या भजन मंडळांना त्यांना या सगळ्या पारंपरिक गोष्टींना प्रोत्साहन मिळावं आणि या महिलांना एक स्टेज उपलब्ध करून द्यावा या दृष्टिकोनातून या आमचे आमदार साहेब आहेत त्यांनी या स्पर्धा आयोजित केली आहे. यावर्षी आम्ही या नमो चषक अंतर्गत या स्पर्धा घेतोय आणि महिलांचा प्रचंड उत्साह आहे, प्रतिसाद आहे, दरवर्षीच असतो आणि जोपर्यंत ही महिला शक्ती आमच्या पाठीशी इतक्या खंबीरपणे उभी आहे तेव्हा आम्हाला दुसऱ्या कोणाच्याही कुठल्याही असंबद्ध स्टेटमेंटकडे लक्ष देण्याची मला गरज नाही वाटत. एकंदरीत तिन्ही तालुक्यातले किती स्पर्धकांचे आज अंतिम फेरी आहे? अंतिम फेरीमध्ये आज 17 मंडळं आहेत पण आम्हाला तिन्ही तालुक्यांमध्ये जवळपास 300-325 मंडळांनी भाग घेतलेला होता आणि प्रत्येक ठिकाणाहून आम्ही त्या अनुषंगाने त्या रेशोमध्ये आम्ही स्पर्धक काढले आहेत. आनंदाची गोष्ट ही आहे की आर्वी तालुक्यामधून सुद्धा आमच्याकडे मंडळ आले होते. आम्ही त्यांना स्पर्धेमध्ये भाग घेऊ दिला नाही पण आम्ही स्टेज मात्र त्यांना दिला
कारण ही आमची स्पर्धा जी आहे ती आमच्या धामणगाव मतदारसंघापुरती मर्यादित असल्यामुळे, पण इतक्या दूरवरून लोक इथपर्यंत येऊन राहिले, त्यांना तो स्टेज हवा असा वाटतो. यातच आम्ही ज्या स्पर्धा घेतल्या त्याचं फळ आम्हाला मिळालं असं आम्ही समजतो. एकंदरीत बक्षीस पुन्हा होणार आहे. आज निशिगंधाताई वाड सिने अभिनेत्री त्या इथे हजर राहणार आहे आणि आमचे पितृतुल्य आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय अरुणभाऊ अडसड यांच्या हस्ते इथे बक्षीस वितरणाचा समारंभ आणि समारोप दोन्ही इथे होईल. आणि एक प्रकट मुलाखत सुद्धा निशिगंधाताई 15 ते 20 मिनिटांची इथे सगळ्या रसिकांसाठी आपल्यासमोर देणार आहेत.